परभणीत पिंगळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर जोर देत आहे। शिंदे गटाचे उमेदवार पूजा सावंत आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार सविता गांधारे पिंगळी गावामध्ये मतदारांच्या घरोघरी जात आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गटाचं घोंगडं अद्यापही भिजतच पडलंय। एकत्र गट स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अद्याप सूत जुळलं नाहीये। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक निष्फळ ठरली। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार संजय राऊतांना आव्हान दिले। तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते समोर आणा। अशा पद्धतीने आरोप करणं आणि अशा दुर्घटनेचा आधार घेऊन राजकारण करणं यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही, अशी टीकाही कदम यांनी केली। गोविंदबाग निवासस्थानी शरद पवार पोहोचले। शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार मुक्कामासाठी पोहोचले। बारामतीमध्ये माध्यमांशी बोलणं शरद पवारांनी यावेळी टाळलं। विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बुधवारी दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे। सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस पाठवण्यात आली होती। बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीकडून आदेश देण्यात आले होते। विजय वडेट्टीवार यांचे समर्थक आणि नगरसेवक दिल्लीत पोहोचले। त्यांनी काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली, मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती समोर येते। आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केले। तो राष्ट्रवादी परिवाराचा विषय, विलिनीकरण हा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत होता। दुःखातून बाहेर पडल्यास ते ठरवतील असं वक्तव्य पंडित यांनी केले। सोलापुरात आगामी निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली। दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात महाआघाडी करून लढतायत, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताच्या बॅनरमधून उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब असल्यानं आघाडीबाबत चर्चा होत आहेत। पुण्यात महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मंजुषा नागपुरे रिक्षात बसून घराकडे रवाना झाल्या। त्यांच्या साधेपणाची शहरात चर्चा होते। भाजपनं नागपुरे यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी चेहरा दिल्याचं बोललं जातं। कल्याणमध्ये भाजपच्या गटनेतेपदी शशिकांत कांबळेंची नियुक्ती झाली। 50 नगरसेवकांसह शहराचा विकास करणार असा विश्वास कांबळेंनी व्यक्त केला। हेलिकॉप्टर एजन्सी या हेलिकॉप्टरचे मेंटेनन्स करतात की नाही हा प्रश्न उपस्थित होतो। रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टरचा होतो, याला सोडायचं आणि त्याला सोडायचं, दुसरी ट्रिप तिसरी ट्रिप मारायची, पैसे कमवण्याच्या नादात अपघाताचं प्रमाण वाढले असं विधान संजय शिरसाटांनी केलं। मुंबईचा महापौर आणि उपमहापौर ठरवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे। 7 तारखेला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता। सिंधुदुर्गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ इथे प्रचार सभा झाली। या सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंसह इतर मान्यवरही उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाकरे गट आणि मनसे युतीमध्ये लढले, मात्र मनसेनं राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पाठिंबा दिलाय। सत्तेत राहूनच आपल्या प्रभागाचा आपण विकास करू शकतो, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे अशी प्रतिक्रिया मनसेच्या नगरसेवकांनी दिली। युती सरकारच्या काळात चांगले निर्णय घेतलेत। विधानसभेपूर्वी आम्ही एक योजना आणली, ती योजना लाडकी बहीण योजना, ती अजून सुरू आहे। त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांवर विश्वास ठेवू नका, परिषद आणि पंचायतीमध्ये महायुतीला विजयी करा असं आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले, मात्र 11 पैकी 8च नगरसेवक महापौर पद निवडणुकीवेळी हजर होते। मधुर म्हात्रे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे 3 नगरसेवक गैरहजर होते। शिवाय कीर्ती ढोणे या सभागृहात उपस्थित होते। मुंबई आणि ठाणे या महापालिकेच्या निवडणुकीच्या विजयात कोकणाचा मोठा वाटा आहे। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला महायुतीला विजयी करा असं आवाहन एकनाथ शिंदेंनी सिंधुदुर्गमध्ये केलं। अजित पवार हयात नसल्यानं काही सत्तापीपासून लोकांनी त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सुनेत्रा पवार तसं होऊ देणार नाहीत। अनिल देशमुख यांच्या पक्ष विलिनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आमदार परिणय फुके यांनी देशमुखांचा समाचार घेतला। शरद पवार पुण्यातून बारामतीकडे रवाना झाले। प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी विलिनीकरण आणि राष्ट्रीय अध्यक्षांबाबत भाष्य केलं, त्यावर शरद पवारांनी हात जोडत बोलणं टाळलं। सिंधुदुर्ग नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी उत्तर दिले।
जनतेनं या लोकांना वेळीच आवरावं असं आवाहन नाईकांनी सामान्य जनतेला केलंय. सांगली पालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते, पण ते फक्त प्रचारापुरतंच होतं. याबाबत अजित पवार यांच्यासोबतही चर्चा झाली होती, असं चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं. भाजपाच्या नगरसेवकांची नोंदणी झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक नोंदणीसाठी महापालिकेत पोहोचले. महापालिका सचिवांच्या दालनात प्रमाणपत्र देण्यासाठी गटनेता घोळेंच्या सोबत नगरसेवक सचिवांच्या दालनात गेले. विमान अपघातामध्ये पिंकी माळीचा मृत्यू झाला. उद्धव ठाकरे यांनी पिंकी माळीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबियांचं सांत्वन करत कुटुंबियांना आधार दिला. उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना भाजपची संयुक्त सत्ता स्थापन झाली आहे. उल्हासनगरच्या महापौरपदी अश्विनी निकम तर उपमहापौरपदी अमर लुंडे यांची बिनविरोध निवड झाली. पुण्याच्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात जावाजावांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. भाजपाकडून स्वाती पाचुंदकर निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादीकडून ज्योती पाचुंदकर यांना तिकीट मिळाले. याबाबत भाजप नेते शेखर पाचुंदकर यांनी मात्र कुटुंब विस्कटल्याची भावना व्यक्त केली. सोलापुरातील राष्ट्रवादी भवनात अजित पवारांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा अस्थिकलश सोलापुरात आणला. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून भाजप शिवसेनेत युद्ध रंगले. जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाईंना थेट इशारा दिला. पालकमंत्री कुणीही असू दे, फरक पडत नाही. सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांमध्ये निधीवरून चुंकली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर लघुवाद न्यायालयात पहिली याचिका दाखल झाली. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 91च्या विजयी उमेदवार सगुण नाईक यांनी भंडेरी जात असल्याचा दावा करत निवडणूक लढवली. मात्र जात पडताळणी समितीनं त्यांचा जातीचा दाखला 2018 मध्ये अवैध ठरवल्याचा ठाकरेंच्या उमेदवारानं याचिकेत दावा केला. खासदार आणि राष्ट्रवादी कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातील घडामोडींची माहिती पंतप्रधान गृहमंत्र्यांना दिली. हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र चौकशी केल्यास अजित पवारांच्या विमान अपघाताचं खरं कारण समोर येईल. आता नितीन गडकरी यांनी सुद्धा विमानानं प्रवास कमी करावा असं विधान अनिल देशमुखांनी केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. रत्नागिरी हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला आहे. रत्नागिरीतला मतदार हुशार आहे, त्याला कोणी फसवू शकत नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कल्याणमध्ये शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी हे पहिल्याच दिवशी सभागृहात उपायुक्तांवर भडकले. हे सभागृह महापौर चालवतात, सचिवांना अधिकाऱ्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, अधिकाऱ्यांना माज आलाय अशा प्रकारे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत संभ्रम निर्माण केला. यावर नितेश राणेंनी अपक्ष उमेदवाराला धमकीवाचा इशारा दिला. ज्या निवडणुकीचं नेतृत्व नारायण राणे करतात तिथं संभ्रम करायचा नाही. राणेंचा शब्द तोडणाऱ्यांना आणि अपमान करणाऱ्याला सोडणार नाही असा धमकीवाचा इशारा नितेश राणेंनी दिला. एकीकडे महागाईचा भार, वाढती जीवनावश्यक खर्चाची झळ आणि त्यातच महापालिकेकडून दंडवाढ आणि पाणीपट्टी वाढ केली जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर दुहेरी ताण पडतोय असं मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय. बोंडारवाडी धरण हे मुख्यमंत्री फडणवीसच बनवणार, बाकी कुणामध्ये ताकद नाही, धमक नाही आणि कुवतही नाही. निवडणुकीत पुरता चाललेला हा डाव आहे असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय.